हां माय डिअर लवली पीपल्स. तर येस, आम्ही 3 वाजेला सकाळी उठलो अँड देन मेडिटेशनला आम्ही त्या घाटाकडे गेलो. सगळे मिळून मेडिटेशन करायचं होतं म्हणून. तर आम्ही ग्रुपने मेडिटेशन केलं. खूप सुंदर एक्सपिरियन्स, खूप छान अनुभव आला आम्हाला. तरेसा आहे 4 वाजेचा व्ह्यू. खूप छान वाटतं, भारी वाटतं. मीन्स क्या ही कहना, स्वतः एक्सपिरियन्स करा, बस एवढंच म्हणेल. मग आम्हाला सकाळी ब्रेकफास्ट झाला आणि देन आम्ही 10 नंतर मग आम्हाला त्रिवेणी संगम स्नान करायचा होता, जे की खूप महत्त्व आहे आणि सगळे लोक तिकडे जातात. तर येस, मग आमचं ते बाकी होतं, त्यामुळे आम्ही मस्त सगळे निघालो आहोत आता त्रिवेणी संगमकडे स्नान करायला. आम्हाला त्या साईडला जाण्यासाठी पूर्ण मीन्स तिथून व्हेकल नव्हते. देन पूर्ण पूल क्रॉस केल्यानंतर आम्हाला ऑटो मिळाली अँड देन वी ऑल वेंट थ्रू द ऑटो टू द त्रिवेणी संगम स्नान. तर मग स्नान झालं आणि देन मग मी ते काही बॉटल्स परचेस वगैरे केल्या. ते जल घेण्यासाठी घरी आणायचं होतं म्हणून मग जल वगैरे घेतलं. देन बोटिंग केली. खूप सुंदर एक्सपिरियन्स, खूप छान वाटतं. आणि पूर्ण 12 मेंबर्स होतं, त्यामुळे मला 2 बोटिंग करावं लागली. आणि देन जे त्रिवेणी संगम असतं तिथं बोटिंग थांबते आणि तिथून स्नान करतात. मग स्नान झाल्यावरती आम्ही मस्त परत बोटिंगमध्ये बसलो. त्रिवेणी में घूम कर नहा के वापस आ रहा. हेलो, गंगा स्नान हो गया? यस, मस्त. कैसा था एक्सपीरियंस? ओह वाओ, सुपर. एक्सपीरियंस कैसा होता? बहुत यस, आप लोग का एक्सपीरियंस कैसा था गंगा स्नान में? बढ़िया, मजा आया? चलिए चलिए, बहुत मजा. स्नान झाल्यानंतरचा आनंद तुम्ही बघू शकता आमच्या चेहऱ्यावरचा. किती पॉझिटिव्ह एनर्जी होती त्या वातावरणामध्ये की कांट टेल. गंगाजल घेऊन जात आहोत. तर आता आमच्या सेक्टरमधून इकडे येण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली, त्यामुळे आता आम्ही रिटर्न न जाता आता आम्ही इकडंच वंडर करणार आहोत. जे काही गोष्टी आमच्या रिमेनिंग आहेत बघायच्या, आखाडे वगैरे बघायचं आहे आम्हाला आज. आणि दुपारी ऊन खूप होतं. सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असतं आणि संध्याकाळी परत थंडी लागते. तर यस, अशा वातावरणामध्ये आम्ही खूप फिरत होतो. आणि हा जो पूर्ण सेक्टर होता, हा जो पूर्ण एरिया होता, आम्ही तो वॉकिंग करूनच मोस्ट ऑफ कव्हर केला. तर आम्ही पूर्ण बघण्याचा प्रयत्न केला बिकॉज तो एरिया आणि जे काही आखाडे आहेत, जे काही टेंट्स आहेत ते खूप वाईड स्प्रेड पसरलेले आहेत. तुमचं एका दिवशी बघणं खरंच शक्य नाही आहे. आम्ही फक्त 3-4 गोष्टी बघितल्या आहेत त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये बस. त्यात आम्ही जात आहोत श्री पंचदशनाम जुना आखाड्यामध्ये. इथं सर्व डिवाईन साधू आपले जे संत आहेत त्यांचे इथं हे टेंट्स होते अँड त्यांची साधना जे काय असतात ते इथंच करतात. तर तुम्ही बघू शकतात की काय असतं. आणि यस, इकडे जे सगळे प्रकारचे जे साधू होतात ते तुम्हाला बघायला मिळतील. सेक्टर वाईज तुम्हाला डिफरंट गोष्टी ज्या आहेत त्या इथं बघायला मिळतात. जसे जसे दिवस वाढत होते तसे तसे लोकांची गर्दीही वाढत होती इकडं. ज्या वेळेस आमचे बाकीचे मेंबर्स गेले सो दे सेड की इतका क्राऊड नव्हता. ज्या दिवशी आम्ही गेलो तर बराच क्राऊड होता आणि आमच्या नंतर तर अजून बराच वाढला क्राऊड. प्रयागराज हे पवित्र ठिकाण का इम्पॉर्टंट आहे तर हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं आणि पारंपरिकपणे नद्यांचा संगमांचं शुभ स्थान पण इकडंच आहे. परंतु संगमाचे महत्त्व खूप इम्पॉर्टंट आहे आणि पवित्र मानलं जातं. ओम नमः शिवाय. कारण येथे पवित्र गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती यांचे संगम होऊन एकत्र येतात, त्यामुळे खूप इम्पॉर्टन्स आहे. अँड येस, अशा प्रकारे आम्ही हे जे पूर्ण आखाडे होते ते बघत होतो. कारण की मोस्ट ऑफ द ठिकाणी 3 वाजेनंतर एंट्री असं ऐकण्यात आलं होतं माझ्या. तर मग जे जवळ आम्हाला बघणं शक्य होत होतं ते आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करत होतो. अँड देन वी आर व्हेरी थर्स्टी, सो या एनर्जी बूस्टर तर बनत आहे. तर यस, पुढे चालल्यावरती आम्हाला देवरहा बाबा मंच ज्योती, अखंड ज्योती हे जो टेंट होता, हा जो कॅम्पस होता हा दिसला. आणि देन तिथं हवन केलेला होता आणि आपलं मंदिर आहे छोटंसं अँड साधनेसाठी प्लेस आहे. तर तिथं बसून थोडं मेडिटेशन केलं आणि देन इथं लंगर चालू होती, जी काही भोजनची व्यवस्था होती. तर इथं सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट होतं. सो प्रसाद होता खूप छान इथं. देन मी व्हिजिट क्रियायोग शिबिर जिथं चालू होता, जिथं टेंट होता, त्यांचा कॅम्पसला व्हिजिट केली. जे आहेत भारताचे गुरुजी स्वामी श्री योगी सत्यम हे क्रियायोगाचे जगप्रसिद्ध गुरु आणि मानवतावादी आहेत. तर यस, तुम्ही यांच्या यूट्यूब चॅनलला पण व्हिजिट करू शकतात. तर हे क्रियायोग शिकवतात. अशा प्रकारे आम्ही त्यांना पण भेटलो आणि त्यांच्या कॅम्पसला व्हिजिट करून जाणून घेतलं. अँड देन तुम्ही बघू शकतात किती प्रकारचे इथं टेंट्स लावलेले आहेत आणि कॅम्पस आहेत. अँड देन इथं योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे
हा एक कॅम्पस आयोजित केला गेला आहे, जेणेकरून इथं तुम्ही साधना करू शकतात, तुमची ऊर्जा वाढवू शकतात. तर यस, हे आहे हा पूर्ण प्लेस जिथं लोक बसून मेडिटेशन करतात. तर आम्ही काही सत्संग शिबिर जे होते ते बाहेरूनच बघितलं, आतमध्ये नाही गेलो. आणि त्यानंतर मग आम्हाला जात होतं इस्कॉन टेम्पलकडे आणि आम्ही तिकडे गेलो. तर इथं खूप छान पद्धतीने जे डेकोरेशन होतं, जी कहाणी स्टोरी आहे आपल्या लॉर्ड कृष्णाची, तर ते इथं पोर्ट्रे गेलेलं आहे आणि तुम्हाला तिथं पूर्ण गोष्ट कळेल, पूर्ण स्टोरी कळेल की काय होती. अँड देन इथं सत्संग पण चालू होतं आणि इथं खूप छान प्रसाद होता गाईज. इकडे पण खूप क्राऊड होता. लेके जाइए, ना देने में हमारा कोई तकलीफ है ना आपको लेने में तकलीफ है, बस दान करिए तो इसी प्रकार चिंता में तो हम लोग जैसे वितरण किए हैं, प्रचार किए हैं. तर इथं खूप छान पद्धतीने सत्संग चालू होता आणि ही जी तुम्हाला क्राऊड दिसते, तर इथं भोजन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं होतं, तेही फ्री ऑफ कॉस्ट ॲज अ प्रसाद. तर खूप छान टेस्ट होती इथं आणि खूप जबरदस्त प्रसाद होता इथं. म्हणजे जेही लोक आहेत होते मोस्ट ऑफ द इकडेच येत होते खायला, बिकॉज द टेस्ट वॉज ऑवेसम. तर माझ्यासोबत बोला जय श्री कृष्ण, हरे हरे. कारण आम्हाला लागली होती खूप भूक. आम्ही सकाळचे असेच निघालेलो होतो, त्यामुळे इथं आम्ही मस्त महाप्रसादाचा आस्वाद घेतला. अँड देन नाव वी आर गोईंग टू द किन्नर आखाडा, कारण की किन्नर आखाडा जवळ नव्हता. तर फायनली वी गॉट ऑटो. मग आम्ही ऑटो करून तिकडे किन्नर आखाड्याकडे पोहोचलो आहोत. तर तुम्ही बघू शकता, तर हा आहे किन्नर आखाडा. तर इकडे प्रचंड क्राऊड होता किन्नर आखाड्यामध्ये. तर यांना पण आम्ही प्रत्यक्षात भेटलो. खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि प्रचंड लोकांनी घेरलं होतं आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स आलेला आहे आम्हाला पण. तर अशा प्रकारे आम्ही किन्नर आखाड्याला व्हिजिट केली आहे. आणि यस, तुम्ही जर जाणार तर इकडे नक्की जा. तुम्ही बघू शकतात किती क्राऊड आहे इथं. तर जर तुम्ही जाणार महाकुंभाला तर यांचा आशीर्वाद घ्या मस्त. तर अशा प्रकारे आम्ही किन्नर आखाडा पूर्ण एक्सप्लोअर केला. तर थोडं थांबलो आम्ही तिकडं आणि देन मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो होतो. आणि त्यापूर्वी मग आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला, सगळ्यांनी आशीर्वाद घेतला. आता समर्थ घेत आहे इकडं आशीर्वाद. तर अशा प्रकारे आम्ही एक्सप्लोर केलेला आहे. आणि देन आम्हाला जायचं होतं नाथ आखाड्यामध्ये, बट तिकडे काही कारणास्तव त्यांनी एंट्री बंद केलेली होती. सो आम्ही रिटर्न निघालो मग, आणि संध्याकाळ पण होत आलेली होती खूप. आणि मग आम्ही पिपा पूलपर्यंत थोडं गेलो गाईज. आणि यू विल नॉट बिलीव्ह, टुडे ऑल्सो वी गॉट द लिफ्ट बाय गॉड, कारण इतक्या दूर पायी पायी जाणं शक्य नव्हतं आणि ऑटो तर जातच नव्हती, मोस्ट ऑफ दी बंदच केलेले होते क्राऊड असल्यामुळे. आणि मग आम्ही आमच्या टेंटमध्ये पोहोचलो फायनली. अशा प्रकारे आमचा दिवस हा स्पेंड झाला. आणि देन आम्ही मग शिबिरमध्ये प्रोग्राम्स अटेंड केले. जस्ट वॉच दिस. विद्यावान गुणीरति चातुर राम काज करि गए को आतुर प्रभु चरित्र सुनि गए को राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि लाए रघुपति किन्हीं बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतन सुन भाई सहस बदन तुमरो जस गावे अस कहि श्रीपति कंठ सनकादिक ब्रह्मादि मुनीसा जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण राम कृष्ण भगवान की जय। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। महारुद्र हनुमान जी महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। सकल संतन की जय। श्री राम जन्मभूमि की जय। श्री कृष्ण जन्मभूमि की जय। श्री काशी विश्वनाथ की जय। तीर्थराज प्रयाग की जय।
जय श्री राम, जय श्री राम। हर हर महादेव। गणेश जय गणेश देवा, माता है पालिका महादेवा। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। तर आमच्या शिबिरमध्ये काही विदेशी पाहुणे आले होते फॉर पर्टिक्युलर पर्पज। गाँव है, हम लोग हर किसी अपना गांव है, इनका भी गांव है। गांव से ही शहर बनती है, तो वायलेंस कम हो जाएगा दुनिया में। First, pranams Swami for having us here and also on stage. I don't think I'm quite qualified to sit next to you like this, but thank you regardless. Thank you also for yourself, also the grand parampara of Kriya Yoga, the great masters through Hiryanagiri, Larry Masaya, Sri Yukteswara, and obviously Mahavata Babaji, and to Mohanji. Swami shared that I'm from a place close to London. In Mohanji Foundation, we are in 19 countries, people from 49 countries. Here we have on stage people from Malaysia, from America, from Serbia, from Croatia, from US here in the room as well. But what I understand coming here to Kumbh, seeing all of your faces, even though we have separation and distance, I think we have closeness in heart. We're all here for the same purpose, same reason, to experience something greater. Skin, color, country and culture. And for sure with guidance from Swami and powerful traditions such as Kriya Yoga and seeing the brightness in all of your eyes, I can tell that all of you share the same heart that we do. As Swami said, one of the key principles that Mohanji shares, it's very practical, is non-violence, ahimsa, in thoughts, words and actions. Now you have much cruelty, violence, death, slaughter in the world, especially with our fellow species in the animal kingdom. Cows, chickens, pigs, many animals are slaughtered all across the world. And what Mohanji is reminding many people is that whilst we're spilling blood through this insensitivity on earth, there will always be war, always be conflict, always be divisions and disharmony. We need to reconcile that, and issues which people may be aware of, such as the ones in Bangladesh, where you have rising hatred and intolerance towards minorities, especially Hindus, these things will be more and more commonplace. So whilst we have a voice, whilst we have space on this earth, whilst we're here benefiting from such greatness at Mahakumbh and from great masters, Swamis such as Swami Shivanand, Mohanji shares that when we can do something, we should speak, for those who can't not. My understanding, in my humble way, so please excuse me if this is not correct, is Mahakumbh, 144 years this happens. That's not a small thing, it's huge. And the feeling that I have and what Mohanji shared with us is that this will be a turning point for the restoration of Dharma in the world. Great masters, great saints practicing Sanatana Dharma should unite. Us seekers, devotees should also unite, so that we can shift the tide of negativity and bring forward a more compassionate, more caring, more loving, more harmonious space in our personal life, our family life, our societies and the world. So Mohanji is doing this across the world in whichever way he can, serving people with food, helping animals and helping us simple people from the West who had no spiritual understanding before with path to understanding more about ourselves. So we're in Mohanji village. Over the next weeks we have more programs. Mohanji should return on 30th of January, and then from then on till the end of February he will be there. Again, you're all welcome, and I'll just say thank you so much for having us. Thank you for lending your ears and giving me space to talk, and thank you Swami for having us here. Thank you so much. प्रोग्राम झाल्यानंतर मग जेवणाचा आस्वाद घेतला सगळ्यांनी, आणि देन एक सरप्राईज होतं मस्त सगळ्यांसाठी. डान्स होता, खूप छान प्रोग्राम झाला आहे. चला मग बघूया आपण सगळे मिळून.
सगळेजण मस्त खूप एन्जॉय करत होते प्रोग्राम. खूप मजा येत होती इथं. आणि सगळेजण मस्त त्यांची कला दाखवत होते. आणि हे अंकल त्यांनी खूप मीन्स एका बोटावरती ते पूर्ण तबकटीची पूर्ण होते ते राऊंड फिरत होते. अँड देन ऑल एन्जॉईंग द प्रोग्राम्स अँड मस्त गरबा सॉंग्स. आणि येस, हा आहे रात्रीचा व्ह्यू. प्रोग्राम झाल्यानंतर थोडा फेरफटका मारला. रात्री खूप सुंदर वाटत होतं बाहेर, खूप छान. अँड देन मग असा आमचा हा जो दिवस होता तो स्पेंड झाला. अँड देन आम्ही मस्त मस्त बॉनफायर. अँड देन आम्ही कॉफी केली सगळ्यांसाठी आणि कॉफी एन्जॉय केली. बघूया मग दादा कशी कॉफी बनवतोय ते. गाइस हवे सम एक्सपीरियंस आई ट्यूब बना दे, आप गाइड करो. हैं इतने में बन गई? पहले आप क्या डाल रहे हो? कितना चम्मच दूध लिया? अभी गिनती नहीं. अच्छा, कितना लीटर कॉफी? आप शर्मिंदा कर रही हैं हमको. नहीं. कैसे बनाते हो आप कॉफ़ी? प्लीज़ गाईड मी. तर आम्ही खूप मस्त एन्जॉय करत होते. मस्त सगळेजण गप्पा मारत होते. अँड प्रोग्राम पण चालू होता. आणि देन तिकडे कॉफी रेडी होत होती मस्त. गाईज अवे सम एक्सपिरियन्स आय हॅव नाव हिअर. दादा इज मेकिंग कॉफी. संगम रेलवे स्टेशन. प्रयागराज में कब आएगी? नहीं आएगी? अच्छा, तुम्हाला पण प्यावीशी वाटते ना कॉफी? चला तर मग पिऊन घेऊया. तुम्ही पण मस्त रेडी करा कॉफी. ओके, कॉफी वाले भैया फेमस हो जाएंगे ना. वो बताओ कौन सी कॉफी, शुगर कौन सा डालती हो आप? सो गाइज वी आर मेकिंग द ब्रू कॉफी इंस्टेंट वाली. So guys, अब डालो और डालो और डालो. इतने समय काम नहीं बनेगा. और डालो 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 डालो. और देखो कैसे मॉइस्चर यहाँ पे आ गया. देखो, देखा? डालो और थोड़ा. उसके साथ बताओ. ऐसे ही डाल दो मस्त. बस ना, हो गया इनफ बस. हाँ चलो गाइस, हमारी कॉफ़ी बन गई गाइस. इन्होंने और मैंने मिलके कॉफ़ी बनाई है. अशा प्रकारे सगळ्यांनी कॉफीचा आस्वाद घेतला, गप्पे मारले आणि प्रोग्राम अटेंड केला. आणि देन आम्ही मस्त झोपी गेलो. हो, बट कॉफी खूप छान बनली होती. कुल्हड़वाली कॉफी पिऊन बघा तुम्ही पण. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर.